कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त करून मिळणारा आनंद हा किती विकृत असू शकतो. केवळ कोणी सगळ्यात जास्त मुली पटवल्या या थिल्लर आणि निर्लज्ज स्पर्धेपोटी अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अनेक मुलींचे आयुष्य अक्षरशः रसातळाला गेले आहे. एका बाजूला प्रेमाचे नाटक आणि दुसऱ्या बाजूला ब्लॅकमेलिंगचा अंगावर काटा आणणारा खेळ. हा खेळ एका अशा वळणावर येऊन थांबलाय जिथे आता पोलीस प्रशासनही हादरून गेलंय. मैत्री, विश्वास आणि सोशल मीडियाचा वापर करून एका टोळीने कशा प्रकारे डर्टी व्हिडिओ कांड रचलं हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विकृतीची ही सीमा नेमकी कुठेपर्यंत गेली आहे आणि या प्रकरणातील अदृश्य हात कोणाचे आहेत याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी. अमरावतीच्या परतवाडा परिसरात सध्या एका नावाची चर्चा आहे आणि ती म्हणजे अयान शेख, ज्याने केवळ स्वतःची फुशारकी मारण्यासाठी अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं. पण हे प्रकरण केवळ एका तरुणापुरतं मर्यादित नाही, तर यामध्ये एक मोठी साखळी सक्रिय होती. अयानचा मित्र उजेर इक्बाल खान याने हे व्हिडिओ व्हायरल केले आणि तिथूनच या पापचक्राचा उलगडा झाला. सुरुवातीला हा वाद केवळ पैशांचा वाटला, पण जसजसा तपास पुढे सरकला तसतसे यातील खुलासे अधिक भयावह होत गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे कुठे रुजली आहेत आणि कशा प्रकारे या नराधमांनी समाजातील सुरक्षिततेच्या संकल्पनांना धक्का दिला आहे हे आता समोर आले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने देखील आता 10 अधिकारी आणि 48 पोलिसांची एक विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे. या पथकाद्वारे आतापर्यंत अयान शेख, उजेर शेख, मोहम्मद साज, तरबेज खान, अय्याज खान, मोहम्मद इरफान, शेख नावेद आणि मानव सुगंधे अशा एकूण 8 नराधमांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याशिवाय 10हून अधिक जणांची कसून चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी अयान शेखच्या मोबाईलमधून पोलिसांनी तब्बल 18 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 39 फोटो जप्त केले आहेत. ही आकडेवारी प्राथमिक असून जसा तपास पुढे जाईल तसा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी जप्त केलेला डाटा हा केवळ पुरावा नाही, तर त्या तरुणींच्या वेदनेचा आणि फसवणुकीचा तो एक जिवंत दस्तावेज ठरला आहे. आता आपण वळूया प्रकरणातील सर्वात धक्कादायक भागाकडे, तो म्हणजे टोळीची मोडस ऑपरेंडी. तपासात समोर आलंय की अयानला मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लव गुरु टिप्स द्यायचा. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. मुलींना सोशल मीडियावर मेसेज कसे करायचे, त्यांच्याशी बोलण्याची सुरुवात कशी करायची यांचे रितसर सल्ले अयानला दिले जात होते. या लव गुरुचे मार्गदर्शन इतके पद्धतशीर होते की कोणतीही सामान्य मुलगी सहज त्याच्या जाळ्यात अडकू शकत होती. लव गुरुचा अयानला स्पष्ट सल्ला होता की हाय किंवा हॅलो सारखे साधे मेसेज करायचे नाहीत, कारण तसे मेसेज मुली सर्रास इग्नोर करतात. त्याऐवजी आप वही होना जो मुझे वहां मिले थे अशा प्रकारचे संशयात्मक आणि प्रश्नार्थक मेसेज पाठवून मुलींना उत्तर द्यायला भाग पाडलं जायचं. मुलींना एकदा वाटलं की हा व्यक्ती आपल्याला कुठेतरी भेटला आहे की मग तिथून संवादाचा पूल बांधला जायचा. एकदा का मुलगी बोलायला लागली की मग अयान आपल्या इंस्टाग्रामवरील 18,000 फॉलोअर्सचा आणि आपल्या लुकचा वापर करून त्यांना जाळ्यात ओढायचा. अयानचे इंस्टाग्राम प्रोफाईल हे एखाद्या सेलिब्रिटी सारखे सजवलेले होते, त्यामुळे मुलींना तो एक चांगला आणि प्रतिष्ठित मुलगा वाटायचा. मुलींना भेटायला बोलवल्यानंतर त्यांच्याशी अश्लील कृत्य करणे आणि त्यांचे व्हिडिओ शूट करणे हा अयानचा छंद बनला होता. पण अयानसाठी हे फक्त एक शारीरिक शोषण नव्हते, परंतु अहंकाराचा विषय होता. हे व्हिडिओ तो आपला मित्र उजेर खानला पाठवायचा आणि बघ, मी आज या मुलीला पटवलं, आज हिच्या सोबत मी वेळ घालवला अशा बढाया मारायचा. उजेर आणि अयानमध्ये लागलेली ही स्पर्धा आज या भीषण वळणावर येऊन ठेपली आहे. पण या कृत्यांसाठी या नराधमांना सुरक्षित जागा कुठे मिळायची, तर यामध्ये मानव सुगंधे नावाच्या आरोपीचा सहभाग समोर आलाय. कठोरा नाका परिसरात एका 2 BHK फ्लॅटमध्ये मानव एकटाच राहायचा. मूळचा पियुष नावाचा एक तरुण तिथे मानव सोबत रूम पार्टनर म्हणून राहायचा. पियुषनेच आधी ही कल्पना मांडली होती की जेव्हा रूम मध्ये कोणी नसते तेव्हा तिथे कपल्सला जागा देऊन त्या बदल्यात तासाला पैसे कमवता येतात. पियुषने फ्लॅट सोडल्यानंतर मानवला तो फ्लॅट परवडत नव्हता, म्हणून त्याने हा अनैतिक व्यवसाय सुरू ठेवला. पियुषच्या एका मित्राच्या माध्यमातून अयान मानवच्या संपर्कात आला आणि गेल्या वर्षभरात अनेक मुलींना याच फ्लॅटमध्ये नेण्यात आले. शेजाऱ्यांनी जेव्हा संशयास्पद हालचालींबद्दल फ्लॅट मालकाला सांगितले तेव्हा मालकाने उद्धटपणे त्यांना गप्प केले. आता पोलीस या फ्लॅट मालकाची चौकशी करत आहेत. या प्रकरणात केवळ फ्लॅटच नाही तर काही कॅफे मालकांचाही सहभाग उघड झाला आहे. अमरावती आणि अचलपूरमधील काही कॅफे मालकांनी पैशाच्या हव्यासापोटी अशा कृत्यांना पद्धतशीरपणे थारा दिला होता. कॅफे रॉयल्टी, कॅफे फ्रेंड्स टाउन आणि कॅफे जंक्शन यासारख्या ठिकाणी खाजगी आणि बंदिस्त कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते. 2 ते 3 तासांसाठी 400 ते 500 रुपये देऊन कॅफे मालक या टोळीला जागा उपलब्ध करून द्यायचे. हे कॅफे म्हणजे जणू काही अत्याचारांचे अड्डेच बनले होते. पोलिसांनी या कॅफेवर धाड टाकून तिथल्या सोयी सुविधांचा पंचनामा केला आहे.
हे सर्व कॅफे मालक आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी असे अनैतिक कृत्य चालते कसे, हा मोठा प्रश्न आता स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे. आता आपण पाहूया की हे डर्टी व्हिडिओ नेमके व्हायरल कसे झाले. अयान आणि उजैर यांच्यात गेल्या काही काळांपासून पैशाच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. एका पान टपरीवर अयान आपला मोबाईल चुकून विसरला आणि उजैरने त्याच संधीचा फायदा घेतला. त्याने अयानच्या मोबाईलमधील स्नॅपचॅट उघडले आणि त्यात असलेले सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतले. अयानला कायमचे संपवण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी उजैरने 2 वेगवेगळ्या साखळ्यांच्या माध्यमातून हे व्हिडिओ सर्वत्र पसरवले. पहिल्या साखळीत उजैरने मोहम्मद सादला व्हिडिओ दिले. सादने ते तरबेज खानला पाठवले. दुसऱ्या साखळीत उजैरने ते व्हिडिओ ऐफाज खानला पाठवले. ऐफाजने मोहम्मद इम्रानला आणि इम्रानने शेख नावेदला हे व्हिडिओ पाठवून संपूर्ण शहरात आणि सोशल मीडियावर पसरवले. ज्यांनी हे व्हिडिओ पाहिले किंवा फॉरवर्ड केले त्यांच्यावरही आता पोलीस लक्ष ठेवून आहेत. ठिकाणी पोलीस दलाची प्रतिमा सुद्धा काही प्रमाणात मलिन झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी अयान शेखच्या वाढदिवसाला काही पोलीस कर्मचारी त्याच्यासोबत केक कापताना एका व्हिडिओमध्ये दिसले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने कारवाई करत एपीआय समीर शेख, पोलीस अंमलदार शुभम शर्मा आणि मयूर गुरव या तिघांना निलंबित केले आहे. याशिवाय अचलपूर आणि परतवाडा पोलीस ठाण्यातील इतर 3 कर्मचाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे, जेणेकरून तपासामध्ये कोणताही हस्तक्षेप होऊ नये आणि तो पूर्णपणे निष्पक्ष राहावा. अमरावती सायबर सेलने आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 41 सोशल मीडिया अकाउंट्स बंद केली आहेत. पोलिसांनी पीडित मुलींना आणि त्यांच्या पालकांना एकच विनंती केली आहे की त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी. पीडितांची ओळख ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं लेखी आश्वासन प्रशासनाने दिलं आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक मुली अद्याप समोर आलेल्या नाहीत, पण अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. एका विकृत स्पर्धेतून सुरू झालेलं हे कांड आज अनेक तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करून गेले. हे केवळ अमरावतीची गोष्ट नाही, तर हे आपल्या समाजातील वाढत्या सायबर विकृतीचे लक्षण आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना आपली मुले कोणाशी बोलतात, कोणाला फॉलो करतात यावर पालकांनी लक्ष ठेवणे आता अनिवार्य झाले आहे. अयानसारखे अनेक नराधम लवगुरूच्या आडोशाने समाजात वावरत आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही, तर सामाजिक जागृतीचीही तितकीच गरज आहे. प्रेमाच्या नावाखाली होणारी ही फसवणूक ओळखून मुलींनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. अयान आणि त्याच्या टोळीने जे केलं त्याला माफी नाहीच, पण त्यांना मदत करणारे कॅफे मालक, रूम देणारे मालक आणि व्हिडिओ व्हायरल करणारे हे सर्व तितकेच दोषी आहेत. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय, या नराधमांना कोणती शिक्षा द्यायला हवी, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर मुली अशा जाळ्यात अडकण्यापासून वाचू शकतील. आणि अशाच सविस्तर माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा डिजिटल चावडी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.